ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्रभाग क्रमांक 26 मध्ये माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांच्या गतिमान नेतृत्वाखाली गेल्या काही काळामध्ये सुमारे 150 कोटी रुपयांच्या विकास कामांची यशस्वी अशी अंमलबजावणी करण्यात आली आहे। प्रभागामधील नागरिकांच्या मूलभूत गरजा ओळखून आरोटे यांनी रस्ते, लाईट, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, पाईपलाईन, जलटाक्या, सभामंडप असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत। प्रभागाचा चेहरा मोहराच बदलत आहे। याच विकास परंपरेमध्ये आज विराटनगर येथील अंबिका माता मंदिर परिसरामध्ये संरक्षण भिंत बांधणं आणि पेवर ब्लॉक बसवणं या कामांचा शुभारंभ भागवत भाऊ आरोटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। प्रभागामधील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या अपेक्षांची पूर्तता आरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे होत आहे। याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमादरम्यान आयोजकांकडून भागवत भाऊ आरोटे, हर्षदाताई गायकर, मधुकर शेठ जाधव तसेच निवृत्ती इंगोले, भार्गव शिंदे, अशोक बंधुरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी परिसरामधील श्रीनिवास ठाकूर तसेच सुनील गीते, शिव यादव, रमेश बोडके, किरण ठाणगे तसेच विजय विश्वकर्मा, राहुल विश्वकर्मा, अजय जाधव, माजिद पठाण, संतोष गायकवाड, हिरामन बोडके, रुपेश नलावडे, भार्गव शिंदे, प्रभाकर शेवकर आदी मान्यवर उपस्थित होते। पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करतो, परंतु तो पाण्याचा प्रॉब्लेम फक्त प्रभाग क्रमांक 26 मध्ये नाही आहे। तुम्ही बघितलं असेल तर तो सर्वीकडेच आहे, कारण ती लाईन महात्मा नगर पर्यंत होती आणि इकडे शिडकोला पण पाणी जायचं आणि आज एकच लाईन असल्यामुळे त्या पाण्याचा प्रॉब्लेम येतोय। तोही आपल्या निदर्शनास आणून हे द्यायचं होतं की मला तेही लवकरच सॉल्व्ह होईल आणि बाकीची जी कामं राहिलेली आहे, जे नवीन भाग झाला आहे आपल्याकडं, त्या नवीन भागामधली आपण बघितलं तर कामं राहिलेली आहे। नाही तर मला जुन्या भागातलं कुठलाही काही राहिलेलं नाही। जे आशीर्वाद नगरचे रस्ते आम्ही खडीकरण करून ठेवलेले होते, ते डांबरीकरण करायचे राहिले होते, तेही लगेच डांबरीकरण होणार आहे। तिथेही काही रस्ते आम्ही कॉन्क्रीटीकरण करत आहोत आणि हे सर्व काम करत असताना या सर्व कामाचं जर श्रेय कोणाला जात असेल तर माझ्या प्रभाग क्रमांक 26 मधल्या माझ्या बंधू भगिनींना, नागरिकांना, आपल्या सर्वांना जातात। म्हणून मी कळकळीची एकच विनंती करेल की इथून पुढेही आम्हाला काम करण्यासाठी आपण सर्वांनी संधी द्यावी। कदाचित आम्ही आपल्यापर्यंत हात जोडू, बोलू, पोचू शकणार नाही, मनमोकळेपणे बोलू शकणार नाही, परंतु तुम्ही आमचे आहात, आमच्या घरातले आहात, म्हणून आपण एकमेकाला सांगा की येणाऱ्या निवडणुकीत चारही धनुष्यबाण याला मतदान द्या, धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मतदान द्या। कारण आपण बघितलं असेल, जेव्हा एकी असते तेव्हा विकास होतो। आपल्या घरात जरी 4 मतं असतील तर होतो का? नाही होत। घरात सुद्धा एक मत लागतं ना, तेव्हा विकास होतो। मग तसं प्रभागात पण एक मत असेल तर ती कामं होतात। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण चारही माणसं शिवसेनेची निवडून द्यावी अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो। परत एकदा अंबिका मातेच्या चरणी या कामाची सेवा आम्ही सर्वच अर्पण करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचा कालावधी संपलेला होता आणि कदाचित भागवतभाऊ नेहमीच म्हणतात की हे जर दुसरं इलेक्शन झालेलं असतं आणि आता आपली दुसरी टर्म असती तर कदाचित ही कुठलीच कामं इथे राहिली नसती। परंतु हरकत नाही, आमच्या म्हणण्यापेक्षा हा संपूर्ण महाराष्ट्राचा जो नेता आहे एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या नगरविकास निधीतून देऊ केलेला हा जो काही निधी आहे त्याच्यातनं हे सगळं कामकाज आम्ही गेल्या 2.5 वर्षापासून इथे करतोय। आज आपण इथे प्लेविंग ब्लॉक बसविणे आणि पूर्ण या मंदिराला संरक्षक भिंत बांधणे याचा भूमिपूजनाचा सोहळा इथे पार पडतोय। आपण जर बघत आलेलो आहे, विराटनगरमध्ये एकमेव असं हे जागृत देवस्थान आपल्या चुंचाळे परिसरातलं जागृत देवस्थान आहे आणि काही लोक मुंबई स्थायिक झाले, काही पुण्याला स्थायिक झाले, परंतु हे जे लोक आहे नवरात्रीत सर्व लोक तिथून इथं येणार आणि या मातेची सेवा करतात। मी हर्षदाताईंचे आभार मानतो, भागवत भाऊंचे आभार मानतो, मधुकर शेठचे आभार मानतो। या मातेची तुम्ही सेवा करायचं भाग्य तुम्हाला सर्वांना आपल्याला लाभलंय। कारण किरण आहेर, C24 तास, नाशिक।